एक अत्यंत महत्त्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आमदार संतोष बांगर यांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली आहे। हिंगोलीच्या कांडली आणि बौरमध्ये ही घटना घडली आहे। शेतजमिनीवरून अधिकाऱ्यांना त्यांनी जाब देखील विचारलाय। अल्पभूधारक शेतकऱ्यांचं यामुळे मोठे नुकसान होतंय असं आमदार बांगर यांनी म्हटलंय। त्यामुळे सत्ताधारी पक्षातल्या एका आमदारानंच अशा पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखल्या कारणाने आता आश्चर्य व्यक्त होतंय। हिंगोलीच्या कांडली आणि बौरमध्ये ही घटना घडली आहे। शक्तीपीठ महामार्ग साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शक्तीपीठ महामार्ग दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी संदीप नागरे। संदीप, आपण बघतोय की सत्ताधारी पक्षातल्या आमदारानेच शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचा जो शक्तीपीठ महामार्ग आहे याला सुरुवातीपासूनच हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे असतील, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर असतील, हे सातत्यानं विरोध करत आहेत। आज सकाळी कळमनुरी तालुक्यातील कांडली आणि बौर या गावाच्या जवळ काही शेतकऱ्यांचं महसूल अधिकारी मोजमाप करत होते जमिनीचं, आणि त्याचवेळेस शिवसेनेचे जे आमदार आहेत संतोष बांगर हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पोहोचलेले होते आणि त्यांनी थेट ज्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आहेत त्यांना तातडीनं सूचना देऊन हे काम बंद करा, शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नका, असा या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि ही सगळी मोजणी बंद पाडलेली आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या अधिक माहितीसाठी। आपण पाहतोय की हिंगोलीतल्या कळमनुरी या ठिकाणी दोन गावांच्या ठिकाणी जी शक्तीपीठाची मोजणी सुरू होती ती आमदार बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी रोखली आहे। शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला काय म्हणलं नाही कोणी इकडे का माहिती शेतकऱ्यांचा विरोध आहे। लोकांना 1 एकर 2 एकर जमीन आहे, तीच जर जमीन त्याच्यामध्ये जात असेल तर या लोकांनी खाण्याचं पुढे त्याच्यासाठी मला सांगतो की तुम्ही तुमचा अहवाल पाठवून द्या की सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला, त्यामुळे आम्हाला काही त्या ठिकाणी पोहोचणं आलं नाही। आता बातमी ती सिंधुदुर्गची। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग इथल्या आमसभेमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यात जोरदार राडा झालाय। दीपक केसरकर यांच्या समोरच हा गोंधळ झाला असून शिंदे सेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। त्यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक प्रश्नांवरून वाद उफाळल्यानंतर केसरकर यांनी विरोधकांना कडक शब्दात तडाखा देत सभेचं कामकाज सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।